नमस्कार. मी डॉक्टर शीतल उमेश डोलारे, वय वर्ष 61, राहणार पुणे. अनुराधा राजाध्यक्ष मॅडमनी मनाच्या श्लोकाची जी स्पर्धा आयोजित केलेली आहे, त्या स्पर्धेमध्ये मी सहभागी होत आहे. मनाच्या श्लोकातील 107 नंबरचा श्लोक मी आपणासमोर सादर करते. त्याचा अर्थही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मना कोप आरोपणा ते नसावी, मना बुद्धी ही साधू संगी वसावी, मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी, मना होई रे मोक्ष भागी विभागी. जय जय रघुवीर समर्थ. मला काय वाटतं माहिती का, की अँगर मॅनेजमेंटमध्ये या श्लोक जो आहे तो शिकवला गेला पाहिजे आणि आपण सर्वांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे. क्रोधावर विजय प्राप्त करण्यासाठी आपल्या मनाला आणि बुद्धीला श्री समर्थ उपदेश करत आहे. हा क्रोध जेव्हा त्याचं आरोपण होतं ना, आरोपण म्हणजे काय, जेव्हा क्रोधच आपल्यावर घाला घालतो तेव्हा आपल्या शरीरांतर्गत सर्व बदल होत जातात. जसे की पाल्पिटेशन होतं, धडधड होते, आपली विचार करण्याची शक्ती जाते आणि मग आपण काय करतो ते कळत नाही, आपण कोण आहोत तेही आपल्याला कळत नाही. आणि आत्ता समाजामध्ये ज्या वर्तमानपत्रामध्ये एक ना एक कुठल्या ना कुठली तरी सतत बातमी येत असते की राग अनावर झाला, क्रोध अनावर झाला म्हणून कोणी ना कोणीतरी कोणाची तरी हत्या केली. अशा अनेक दुर्घटना आपण ऐकत असतो, वाचत असतो, पाहत असतो. गीतेतील 2ऱ्या अध्यायातला जो 63वा श्लोक आहे तो आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याच्यामध्ये हेच सांगितलं गेलं आहे, क्रोधात भवति सम्मोहा, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. बघा, जेव्हा क्रोध आला की क्रोधाग्नी पेटायला लागला की विचार करण्याची शक्ती नष्ट होते, मग मोह होतो, मग मोह झाला की स्मृतिभ्रंश होते, मग बुद्धी नष्ट होते, मग सर्व नाश व्हायला लागतो. आणि हे सर्व टाळण्यासाठी समर्थ आपल्या बुद्धीला सांगतात, हे बुद्धी तू साधू संगतीत राहा जा. आता समाजामध्ये खरा साधू कोण हे आता आपल्याला ओळखता येणं किती कठीण आहे बघा, आपण ओळखूच नाही शकत. मग आपण त्याच्यासाठी काय करायचं माहिती, आपल्या संतांनी जे सद्ग्रंथ लिहून ठेवले आहेत त्याचं आपण वाचन मनन करायचं. आपल्या सर्व ग्रंथांची आई श्रीमद भगवद्गीता आहे, त्याचं वाचन करायचं, पठण करायचं, मनन चिंतन करून अभ्यास करायचा. वेदशास्त्र, उपनिषद आहेत, ज्ञानेश्वरी आहे, दासबोध आहे, मनाचे श्लोक आहेत. त्याच्यातून आपल्याला काय होतं माहिती आहे का, त्यातून आपली सकारात्मक आपले विचार आपल्याला मिळत जातात, सद्विचार मिळतात आणि आपलं मन सुसंस्कृत बनत जातं. आपल्यातली दैवी गुण वाढतात, जसे की नम्रता, धैर्यता, सहनशीलता, दया, क्षमा, शांती. क्रोधाचं अँटीडोट म्हणजे अपोजिट काय तर शांती. आपल्याला शांती हवी असेल तर समर्थ आपल्या 3ऱ्या चरणामध्ये काय सांगतात माहिती आहे, मना तू नष्ट आणि चांडाळ व्यक्तींपासून दूर राहा, त्यांची संगत धरू नकोस. त्यांची संगत धरलीस तर त्यांच्यातले अवगुण तुझ्यामध्ये यायला लागते. नष्ट चांडाळ म्हणजे काय तर दुष्ट प्रवृत्तीची माणसं. काही माणसं बघा, उगाचच आपली प्रगती झाली की द्वेष करतात, मत्सर त्यांना उत्पन्न होतो. अशी जी माणसं आहेत त्यांच्यापासून आपण दूर राहायचं. आणि जर का नाही जमलं म्हणजे ती आपल्या आजूबाजूला असतील तर आपण गुणग्राहकतेचा चष्मा लावायचा. म्हणजे काय करायचं, प्रत्येक माणसामध्ये गुण आणि दोष हे दोन्ही असतात. आपण फक्त त्यांचे गुण बघायचे आहेत म्हणजे काय होईल, त्यांचे अवगुण आपल्यामध्ये येणार नाही. 4थ्या चरणामध्ये समर्थ आपल्याला सांगतात की जेव्हा आपण सर्व विकारांपासून मुक्त होतो ना, तेव्हा आपण सर्व जीव हे मोक्षाचे अधिकारी बनू शकतो. मोक्ष म्हणजे काय तर विनोबा म्हणतात, मोहाचा नाश, मोहाचा क्षय होणं म्हणजे मोक्ष. आपले संकुचित विचार, आपले उथळ विचार, सेल्फ सेंटर्ड विचार, आत्मकेंद्रित विचार हे स्वतःला पण घातकारक आहेत, म्हणजे स्वतःचा घात करतात आणि ते इतरांचा पण घात करतात. अशा नष्ट चांडाळ नकारात्मक विचार, नकारात्मक भावनांनाही आपण सांडून टाकायचं आहे. आणि हे जेव्हा सर्व होईल ना तेव्हा आपण मोक्षाचे अधिकारी होऊ शकतो. आणि आपण आता काय करायचे, म्हणूनच क्रोधाने आपल्यावर घाला घालण्यापूर्वी क्रोधावरच आपण घाला घालायचा आहे. अनुराधा राजाध्यक्ष मॅडमनी
ही जी काय संकल्पना मनाच्या श्लोकांची स्पर्धा आयोजन त्याची संकल्पना चालू केलेली आहे त्याच्यासाठी त्यांना खूप खूप धन्यवाद. त्या एक मोठं समाज प्रबोधन करत आहेत त्याच्यासाठी त्यांना नम्र अभिवादन आणि विशेष कौतुक. माझ्या जावयांनी मला ही लिंक पाठवली त्याच्यासाठी मी त्याची पण आभारी आहे. मला या स्पर्धेमध्ये भाग घेता आला त्याच्यासाठी अनुराधा राजाध्यक्ष मॅडमची पुन्हा एकदा आभार मानते आणि धन्यवाद. स्टे ब्लेस्ड, हॅपी, हेल्दी अँड वेल्दी. थँक्यू. धन्यवाद.